नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एकल आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आपण एसआयपी बद्दलचे इन्व्हेस्टमेंट बद्दलचे बरेच व्हिडिओ बघतोय किंवा अजून ऐकतोय आणि माहिती घेतोय. एसआयपी चालू करतोय, गुंतवणुकीला सुरुवात करतोय. गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच लोकांच्याकडून काही चुका घडतात आणि ह्या अशा काही चुका असतात की ज्यांच्यामुळे आपली गुंतवणूक एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचते. आपण जे ठरवलेलं असते, ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या स्वप्नासाठी आपण ही गुंतवणूक करत असतोय ते कधी पूर्ण होत नाही. तर अशा काही चुका आहेत, कोणत्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओला लाईक करा. तुमच्याकडूनही अशा काही चुका घडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर वळूया पहिल्या चुकीकडं. तर पहिली चूक आहे बघा मित्रांनो, वारंवार आपला फोलिओ चेक करणं. मित्रांनो, महिन्यातून एकदा आपण नॉर्मली एसआयपी करतोय, महिन्यातून एकदा पैसे आपले कट होतात, महिन्यातून एकदा आपल्याला एनएयू भेटतोय, महिन्यातून एकदा आपण खरेदी करतोय. आता ही खरेदी केल्यानंतर आपण विक्री कधी भविष्यात कधीतरी करणार आहे आणि आपण फोलिओ मात्र रोजच्या रोज चेक करतोय. रोजच्या रोज बघतोय की माझे पैसे किती वाढले, रोजच्या रोज बघतोय आज काय घडलंय, मार्केटमध्ये काय घडलंय. तर मित्रांनो, ही सगळ्यात मोठी चूक आहे. या चुकीमुळे होतंय काय की आपला माइंडसेट बदलतोय, आपली सायकोलॉजी चेंज होते, पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतोय. ज्या काही मार्केट मधल्या फेजेस असतात, ज्या वाईट काळात मार्केट असल्यानंतर आणि चांगल्या काळात मार्केट असल्यानंतरच्या ज्या मनाच्या फेजेस ऑटोमॅटिक तयार होतात, त्या अशा त्या ह्या काही फेजेस आपल्याकडे तयार होतात आणि आपण त्या गोष्टीकडे खेचले जातोय, चुकीचे निर्णय घेण्याकडे आपण खेचले जातोय. तर ही चूक तुम्ही सारखी सारखी करत राहू नका. आपण महिन्यातून एकदाच खरेदी करणार आणि भविष्यात कधीतरी विक्री करणार आहे, हे एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही ठरलेल्या टाइम पर्यंत थांबायचं एवढं लक्षात ठेवा आणि मगच तुम्ही फोलिओ चेक करा. महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा फोलिओ चेक केला तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही त्या फोलिओमध्ये काही बदल करू शकत नाही. गरज लागली, तुम्हाला माहिती समजली तर तुम्ही ऍडिशनल पैसे टाकू शकताय. फक्त बघून वारंवार चेक करून त्याच्यावर अभ्यास करून काही उपयोग होणार नाही, काही बदल होणार नाही. त्यामुळे ही चूक तुम्ही नक्की टाळा मित्रांनो. आता बघूया आपण दुसऱ्या चुकीकडे. बऱ्याच लोकांना, काही प्रमाणात कमी लोकांना विचार येतात, हे सारखं सारखं बघितल्यानंतरच जाणवते की माझा फंड परफॉर्म करत नाही, माझा फंड हा परफॉर्म करत नाही, दुसऱ्या व्यक्तीचा फंड परफॉर्म करतोय, त्याचा फंड परफॉर्म कसा काय करतोय, माझा फंड का परफॉर्म करत नाही. ही गोष्ट पहिल्या चुकीमुळेच घडून येते, लक्षात ठेवा. दुसरी चूक त्यामुळेच घडून येते. तर काय होतंय, आपण काय करतोय, त्याचा फंड परफॉर्म करतोय आणि माझा करत नाही. माझा फंड 18% देतोय, त्याचा फंड 21% देतोय. माझा फंड 12% देतोय आणि त्याचा फंड 14% देतोय. असा आपण विचार करतोय आणि फंड आपण बदलतोय. कधी बदलतोय? आपल्या मनाला येईल तेव्हा, आपल्याला वाटेल तेव्हा. सारखं सारखं बदलतोय, वर्षातून 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा बदलतोय. अशी पण काही लोक आहेत बदलणारे. कोण बदलतात हे लोक? जे सारखं सारखं फोलिओकडे लक्ष देतात, सारखं सारखं पैशाकडे बघत असतात. तर त्यांच्यामध्ये ही भावना नेहमी तयार होते आणि ही चूक त्यांच्या हातून आपसूक घडते, सारखं सारखं फंड स्विच करणं. त्याच्यामुळे काय होऊ शकते मित्रांनो, पहिलं तर फंड स्विच केल्यामुळे फंड स्विच आउट करत असताना तुम्हाला काही चार्ज लागणार असतोय, मे बी लागेल किंवा नाही लागेल, लागणार असतोय, तो चार्ज होतोय. त्यानंतर तुम्ही एखाद्या नवीन फंड मध्ये पोझिशन घेताय, तिथून पुढे फंड परफॉर्म काय तो करेल ते माहिती नसते. तुम्ही स्विच केल्यानंतर आधीचा फंड परफॉर्म करायला लागला तर तुम्ही परत त्या फंड मध्ये परतून स्विच करताय. तर ह्या 2, 3, 4, 5, 8, 10 वेळाला स्विच केल्यामुळे साध्य तर काय होत नाही, पण आपले पैसे चार्जेस मध्ये मॅक्सिमम कट होऊन जातात, एक्झिट लोड मध्ये जास्तीत जास्त कट होऊन जातात. मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही नक्की टाळा, टाळता येणं शक्य आहे. तुमचा फंड अगदी वर्स्ट जर कामगिरी करत असेल तरच फंड स्विच करणं गरजेचं आहे. अदरवाईज 1-2% 3-4% फंड मध्ये तुम्ही स्विच करत बसू नका. प्रत्येक वेळेला सारखं सारखं स्विच करू नका. ठीक आहे, ही गोष्ट नक्की तुम्ही टाळा, टाळता येणं शक्य आहे. आता वळूया तिसऱ्या चुकीकडं. एसआयपी केल्यानंतर कित्येक लोक असतात की जी विसरून जातात माझी एसआयपीची तारीख किती आहे. बऱ्याच लोकांना आठवणीतच नसते की माझी एसआयपीची तारीख किती आहे. आणि लोक काय करतात बघा, किंवा तुम्ही पण केलं असेल, 2-3 बँकेची खाती असतात आपल्याकडं, सॅलरी अकाउंट वेगळं असते आणि एसआयपीला खाते वेगळे दिलेले असते. ठीक आहे, दर महिन्याला सॅलरी अकाउंट मधून 1,000 रुपये काढायचे असतात, 1,000 रुपये काढायचे असतात, 1,000 रुपये काढायचे असतात. 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 1,000 रुपये काढायचे असतात, 1,000 रुपये काढाय
आपल्या त्या SIPच्या खात्यावर पैसे टाकायचे विसरतात किंवा अजून कुठल्या तरी कारणामुळे ते पैसे इकडून तिकडे ट्रान्सफर केले जातात आणि नेमक्या वेळेला खात्यावर पैसे नसतात आणि त्यामुळे काय होतं, SIP बाउन्स होते. मित्रांनो, SIP बाउन्स झाल्यामुळे काय फरक पडतोय, तर फार मोठा काय फरक पडत नाही असं आपल्याला दिसतंय. पण ज्या वेळेला आपण हीच गोष्ट लॉंग टर्म मध्ये विचार करतोय तर त्यावेळेला मात्र नक्की त्याचा फरक पडतोय. मित्रांनो, समजूया आपण 12 महिन्यातले 2-3 महिने तुमचे जर बाउन्स होणार असतील तर बघा पैसे कसे बनतील. समजा तुम्ही 2,000 रुपयाची SIP केल्या किंवा 1,000 रुपयाची SIP तुम्ही केल्या, 1,000 SIP मध्ये तुमचे 3 बाउन्स होतात, म्हणजे 12,000 पैसे जायचे तिथे तुमचे 9,000 जातात. म्हणजे पैसे तुमचे बनत असताना 9,000 वर तुमचे म्हणजे तुम्हाला प्रॉफिट बनत जाणार. म्हणजे किती टक्के कमी झालं बघा, 12च्या अगेन्स्ट तुमचे 9 म्हणजे 3 महिन्याचे पैसेच कट होत नाहीत तुमचे, जवळपास 25% तुम्ही मायनसमध्ये, बरोबर ना. भविष्यातला प्रॉफिटचा विचार केला तर पर्सेंटेज म्हणजे अमाऊंट तर खूप मोठी होत जाणार आहे. आता हे बाउन्स केल्यामुळे दुसरा अजून एक तोटा आहे मित्रांनो. तो तोटा असा आहे की बँक तुम्हाला बाउन्सचा चार्ज लावते. प्रायव्हेट बँका 550, 650 पर्यंतचा चार्ज लावतात. सरकारी बँका 250, 300, 350 पर्यंतचा चार्ज लावतात. प्रत्येक बँकेनुसार वेगळा वेगळा चार्ज आहे. 1,000 रुपयाची SIP केली तरी चार्ज आहे, 10,000ची SIP असली तरी चार्ज आहे. 1,000 रुपयाच्या 10 SIP असतील तर 10 वेळा चार्ज होतो. तर 10 बाउन्स झाल्या तर 10 चार्ज होतो. म्हणजे तुम्ही 1,000 रुपयावर प्रॉफिट बनवणार किती आणि तुम्ही बाउन्सचा चार्ज पे केला किती, याचं कुठंतरी गणित बसते का बघा मित्रांनो. तर ही गोष्ट टाळता येणं शक्य आहे. तुमची SIPची जी तारीख आहे त्या तारखेच्या आदल्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे तुम्ही ठेवा. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी 4 दिवस आधी तुम्हाला रिमाइंडर देत असते. त्या रिमाइंडरला तुम्ही इग्नोर करू नका. त्या रिमाइंडरनुसार चेक करा, खात्यावर बॅलन्स टाकून ठेवा, जेणेकरून हा बाउन्सचा तुमचा भोदंड जो आहे तो वाचेल. चौथी आणि सगळ्यात मोठी चूक आणि सगळ्यात जास्त लोक ही चूक करतात, ती चौथी चूक मध्ये म्हणजे मनाला येईल तेव्हा म्युच्युअल फंड मधले पैसे काढणे. बघा आपण काय करतोय, 5,000, 10,000, 2,000, 5,000 किती पण अमाऊंटची आपण SIP करतोय, 2-3 वर्ष पैसे ठेवतोय, पैसे चांगले बनलेले दिसतात आणि आपण ते पैसे काढून घेतोय. कशासाठी काढून घेतोय, मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे, मला प्लॉट घ्यायचा आहे किंवा अजून काय आहे. बघा मित्रांनो, ज्या वेळेला पण तुम्ही प्लॅनिंगला सुरुवात करताय त्यावेळेला तुम्ही ठरवताय की 15 वर्षासाठी मी करणार आहे, किंवा तुमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला सांगतोय 10 वर्षे करा, 20 वर्षे करा, 15 वर्षे करा. तुम्हाला कार घ्यायची आहे 7 वर्षे करा, घर घ्यायचं आहे 10 वर्षे करा, अजून काय करा, रिटायरमेंट करायचं आहे 20 वर्षे करा, 25 वर्षे करा, बरोबर. आपण कार घेण्यासाठी सगळेच पैसे 100% इकडून काढत नाही, प्लॉट घेण्यासाठी सगळेच पैसे आपण इकडून काढायचे भविष्यात, असं काही ठरवत नाही. मग काय ठरवतोय आपण, 15-20 वर्षातच ठरवतोय. पण पैसे काढत असताना मात्र 2-3 वर्षातच काढतोय. आपण वाट बघत नाही. आपण काय करतोय, सगळ्यात फास्ट म्युच्युअल फंड मधले पैसे निघतात म्हणून पहिल्यांदा म्युच्युअल फंड मधलेच पैसे काढतोय. बघा यानं होतंय काय, जे तुम्ही टार्गेट ठरवलंय, ज्या गोष्टीसाठी तुम्ही SIP केली आहे ती SIP तुमची कधीही पूर्ण होत नाही, ते तुमचं ड्रीम कधीही पूर्ण होत नाही. मित्रांनो, ही कॉमनली केलेली मिस्टेक आहे. नेहमी बरेच लोक, मॅक्सिमम लोक या पद्धतीची चूक करतात. इंडस्ट्रीचा रेशो पण, डेटा पण हाच सांगतोय. बरेच लोक म्हणजे मॅक्सिमम लोक पैसे राखत नाहीत, विड्रॉल करून रिकामे होतात. तर इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे याच्यामधला, तर सहजासहजी काढता येतात म्हणून यातले पैसे पटकन काढले जातात. प्रॉफिट आपल्याला नेहमी याच्यामध्ये दिसतोय म्हणून याच्यातले पैसे काढले जातात. तर मित्रांनो, ही इम्पॉर्टंट चूक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर दर 3 वर्षानं पैसे काढायला लागला तर तुम्ही 20 वर्षासाठी जे टार्गेट ठेवलंय तर ते कधीही तुम्हाला टार्गेट साध्य होणार नाही. भले तुम्ही SIP तुमचे कंटिन्यू करताय आणि पैसे पाठीमागचे काढताय, तर तुमच्या पैशावर कधीही कंपाऊंडिंग व्याजच बनणार नाही, कंपाऊंडिंग बनणारच नाही, कंपाऊंडिंग होणारच नाही, कारण तुम्ही पैसेच काढताय नेहमी. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं जर केला तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हे पैसे हे लॉंग टर्म साठी ठेवावेच लागतील मित्रांनो, याला दुसरा ऑप्शन नाही आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी जे टार्गेट ठेवलंय ते टार्गेट पूर्ण झालं असेल तरच पैसे काढा. आधी मध्ये काढायला पैसे तुम्ही धजावू नका, तरच तुमचे हे टार्गेट्स पूर्ण होतील, अदरवाईज होणार नाही.
पाचवी सगळ्यात महत्वाची चूक ती म्हणजे वेळेआधीच SIP बंद करणं. जसं आधीमध्ये पैसे आपण काढून घेतोय तसंच आधीमध्येच SIP बंद करून टाकतोय. काहीही कारणास्तव SIP बंद होऊ शकते. बाउन्स झाल्यामुळे सुद्धा SIP बंद करण्याचं प्रमाण बरंच असते. ठीक आहे. पैसे नाहीत म्हणून किंवा अडचण आहे म्हणून SIP बंद करणं वेगळं, पण इंटेन्शनली SIP जर बंद करत असू आपण तर आपण ठरवलेलं टार्गेट कधी होणार नाही. ठीक आहे. तर ह्या चुका जर आपण करत असू तर पैसे जसे आपले FD मध्ये RD मध्ये पैसे बनत होते त्याच पद्धतीनं आपले सगळे पैसे बनणार आहेत. कंपाऊंडिंगचा फायदा यात मध्ये कुठे होणार नाही. त्यामुळे आपण ज्या मोठ्या रकमा SIP बद्दलच्या, म्युच्युअल फंड बद्दलच्या ऑनलाईन युट्यूबवर वगैरे ऐकतोय त्या कधीही साध्य होणार नाही जर आपण ह्या चुका करत असू. मित्रांनो, ह्या चुका जर टाळायच्या असतील तर एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्टे इन्व्हेस्टेड. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करून शांत बसायचं आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचं टार्गेट येत नाही, जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.